धुळे येथील जुने धुळ्यात असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरात आज अधिक मासानिमित्त पंचभाई परिवाराच्या वतीने विष्णू याग या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती। जुने धुळे येथील लक्ष्मीनारायण मंदिरात अधिक मास निमित्त विष्णू याग संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की जुने धुळे परिसरातील अतिशय पुरातन मंदिर म्हणजेच लक्ष्मीनारायण मंदिर असून सदरचे मंदिर हे 150 वर्षांपूर्वीचे असून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पंचभाई परिवार यांच्या वतीने करण्यात येत असतात। अधिक मासानिमित्त या ठिकाणी विष्णू याग कार्यक्रम घेण्यात आला। आज दिनांक 12 जून 2026 रोजी द्वादशी या दिवशी पूर्णाहुती यागाची ठिकाणी पूजा करण्यात आली, ज्यात पद्मनाभ स्वामी महाराज मंदिर मठाधिपती भाऊ रुद्र महाराज कीर्तनकार संजीव कुलकर्णी, रामदासी कीर्तनकार चैतालीताई जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी विष्णू याग कार्यक्रम पार पडला। तर यावेळी मोठ्या संख्येने ब्राह्मण वृंद भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमासाठी पंचभाई परिवार यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुमचे पायी मद ठेवीत आहे। या ठिकाणी हे जे मंदिर आहे लक्ष्मीनारायण हे अत्यंत प्राचीन आहे, म्हणजे जवळजवळ 125 ते 150 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। या ठिकाणी अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। या ठिकाणी कार्तिक पंचमी ते त्रयोदशी असं या ठिकाणी मोठा उत्सव होतो आणि खूप जुनी परंपरा या ठिकाणी आहे। बऱ्याच जणांना धुळे शहरामध्ये या वास्तुकी या मंदिराची माहिती नाही आहे। लक्ष्मी वल्लभा म्हणजे नारायणाचं स्वरूप या ठिकाणी आहे प्रत्यक्ष। तुम्ही जर मूर्ती बघितली या ठिकाणची तर लक्ष्मी सहित नारायण या ठिकाणी तुम्ही मूर्तीमध्ये पाहू शकतात। हे अत्यंत जाज्वल्य आणि पवित्र असं ठिकाण आहे। या ठिकाणी आता अधिक मासानिमित्ताने या ठिकाणी विष्णू यागाचं आयोजन पंचभाई परिवारातर्फे या ठिकाणी झालं। अनेक भक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी हा सगळा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि या ठिकाणी तात्विकतेने हा यज्ञ झालेला आहे आणि याची फलश्रुती नक्कीच आपल्या सर्वांना त्याची मिळेल अशी मी असं व्यक्त करतो। आणि या ठिकाणी जे गुरुजी आहेत हे अत्यंत म्हणजे तात्विकतेने सगळं सांभाळून नेते करून या ठिकाणी होम हवन हे जे आहे हे केलेले आहे। या ठिकाणी अनेक 2-3 उपक्रम राबलेले आहेत। या ठिकाणी मुख्य म्हणजे दासनवमीचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतो आणि सर्व कार्यक्रम आनंदाने होत असतात आणि त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा। आणि या ठिकाणी दर शुक्रवारी या ठिकाणी भजनही होत असतं भजनी मंडळातर्फे गावातल्या, तर आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती।